समजलं? बेसिक आपल्याला यायला पाहिजे, कारण पेपरला, बोर्डाच्या पेपरला आपल्याला बेसिक सुद्धा येते. तर काय काय बेसिक घेतला होता आपण? दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे हे घेतल्या होत्या का रे? त्यानंतर दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे घेतल्या होत्या. त्रिकोणाचा एक बाजू एक कोन यापैकी पुरेसे घटक दिले असता त्रिकोण काढणे हा झाला नाही आपल्याला. ठीक आहे. दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या संख्ये एवढे समान भाग करणे झालंय. दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करणे झाले का? नाही. दिलेल्या कोनाशी एकरूप असलेला कोन काढणे हे घेऊत आता आपण, कारण हे झालंय. तुम्हाला समजते की नाही बघा. आता दिलेल्या कोनाशी एकरूप असलेला कोन काढणे असं म्हणलंय. हा, कसं काढायचं असतं एकरूप कोन? बघा, आपल्याला असं म्हणतंय कोन ABC हा 75 अंश मापाचा घेऊन त्याला एकरूप कोन काढा. त्याला एकरूप कोन काढा. म्हणजे आपण काय करायचा? एक प्रश्न लिहून घ्या. कोन ABC 60 अंश मापाचा घेऊन, कोन ABC 60 अंश मापाचा घेऊन, कोन ABC 60 अंश मापाचा घेऊन, दिलं 60 अंश मापाचा घेऊन त्याला एकरूप कोन PQR काढा. त्याला एकरूप कोन PQR काढा. त्याला एकरूप कोन PQR काढा. समजलं का? आता इकडे लक्ष द्या. कसा काढायचा? पहिलं ABC हा कोन 75 अंश मापाचा काढायचा. किती अंश मापाचा? कोणता? 60 दिले की 75 दिले? बरं, 60 अंश मापाचा काढायचा. कितीचा बी म्हणू द्या की त्यानं, तेवढाचा काढायचा. काय? ABC. मग मी काय करतो? इकडे लक्ष द्या. इकडं A देतो, इकडं B देतो. ही रेषा मारलेली आहे मी. सर कितीची मारल्या? कितीची मारा तुमच्या मनानं. ओके. कोणता कोण म्हणतोय? कोण ABC बरोबर 60 अंश. कोण सांगाल कुठं मोजावं लागेल? A वर का B वर? B वर 60 अंश मोजा. B वर काय करा? प्रोटेक्टर ठेवा आणि 60 अंश मोजा. ओके. हा 60 अंश मोजला मी. मोजला. हे 60 अंश मोजा आणि याला काढून घ्या. समजलं का इथपर्यंत? हा B 60 अंशाचा मोजलेला आहे. मोजून 60 अंशाचा काढलाय. हे एक मार्काला प्रश्न येऊ शकते. कोन ABC 60 अंश मापाचा काढून त्याला एकरूप कोन PQR काढा. एकरूप कोन कसा काढतात ते सांगालो. हे कितीचा मोजला? कारण प्रश्नात 60 दिलं होतं. बाई तू काल कुठे गेलती? सुप्रिया. हा, काम कोणाला नाही? ते सगळ्यांनाच काम आहेत. पण एवढ्या सकाळी काय काम होतं? एवढ्या सकाळी काय काम राहते? बघा इकडे लक्ष द्या. 10वी आहे. तुम्ही पॉइंट ला नसाल तर त्याच्या पुढचे अजून 2 पॉइंट समजणार आणि परीक्षेला त्याचा प्रभाव तुम्हाला नक्की दिसून येईल. श्राप देतो नाही तर ज्यानं बी एक दिवस बी ट्युशन बुडल त्याचा दर दिवसाचा 1% कमी. हा, तर आता काय करायचं? हे 60 अंश मापाचं मोजलं. आता बाजूलाच अजून एक रेषा मारायची. कितीची बी मारा. पहिलं एवढीच मारा, लांब मारा, कमी मारा, किती बी मारा. हे मोजलं आणि नाव द्यायचं P आणि Q. कोणता कोण काढा म्हणलंय? कोण PQR काढा म्हणलंय. म्हणजे Q वर मोजावं लागेल. कुठं मोजावं लागेल? पण आता मोजून काढायचं नाहीये. आता एकरूप कोण मोजून काढत नसतात. आता कसं करायचं? इकडे लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. आता घ्यायचा कंपास. ओके. B बिंदूवर ठेवायचा.
कुठे ठेवायचा? या बी बिंदूवर ठेवायचा आणि व्यवस्थित लक्ष द्या, बी बिंदूवर ठेवायचा आणि एक याच्यावर टोपलं काढायचं, ABC वर टोपलं काढायचं असं. हा, कोण ABC वर किती बी घ्या, किती बी घ्या, ए वर ठेवा आणि टोपलं काढा. काढल्या? हा, बी वरच ठेवायचंय, ठेवायचं, एक माप घ्यायचं आणि टोपलं काढायचं. काढल्या? आता एवढंच माप, अजिबात कमी जास्त होणार नाही हे काळजी घेऊन क्यू वर ठेवायचं. कुठे ठेवायचं? क्यू वर ठेवायचं आणि समान मापाचं टोपलं काढून घ्यायचं. क्यू वरच का ठेवलो समजाले का? कारण PQR कोण काढायचं आहे. समजलं? समजलं का? आता पुन्हा हे आणायचं आणि या टोपल्याच्या या कडावर ठेवायचं. बघा कुठं ठेवलं, व्यवस्थित बघून घ्या की. आपली काय शाळेतल्यासारखं बोर्ड नाही, काय नाही, कुठं ठेवायला कळणं आलंय, सगळं क्लिअर दिसालंय. कोण मापकाला कोण मापक आहे, लोखंडी टोक दिसालंय, पेन्सिली टोक दिसालंय, सगळं सेम दिसालंय की. शाळेत तरी त्या बोर्डावर समजायला थोडं अवघड जाते, काय कुठं ठेवालीत की सर म्हणून. हे तर दिसालंय की करेक्ट. ओके, इथून व्यवस्थित लक्ष द्या, इथून बरोबर इकडे लक्ष द्या, या टोकापर्यंतचं अंतर घ्या. या इकडच्या रेषेला त्या चॉपनं जे टच केलंय ना तिथपर्यंत बरोबरच असेल तर लईच चांगलं, आणि जर कमी जास्त असेल तर वाढून छोटं कमी करून घ्या. झालं? आणि मग इकडच्या या रेषेवर ठेवा. हा, तेवढंच ठेवलं काय? ठेवलं काय? आणि याला काय करा, असा चॉप मारा. मारल्या काय? ओके, मारल्या. आता आपण या चॉपला आणि या क्यू बिंदूला जोडून घेऊ. या चॉपला आणि क्यू बिंदूला जोडून घेऊ. या चॉपला आणि क्यू बिंदूला जोडून घेऊ. आता गणिताची जादू सांगतो, लक्ष द्या. क्यू बिंदूवर आपण किती कोण मापक ठेवून मोजल्याच नाही, पण आता तुम्ही मोजून बघा 60चं राहते. हा, जर 60चं असेल तर करेक्ट आहे, जर कमी जास्त झालं असेल तर चुकलं. याला म्हणतात एकरूप कोण काढणे. न मोजता तिथं काढले जमना, असे चॉप दिसले तरच मार्क पडते. हा, 60चा काढून टाकशील तर जमना. समजलं काय? घ्या अजून एक त्रिकोण.